आणि अजित पवार मस्करी करतायत का? इतके पुरावे दिल्यानंतर त्यांचा थेट राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर संतोष देशमुख प्रकरणात आपलं मौन सोडले आणि माझ्यावर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा नैतिक जबाबदारी घेत मी राजीनामा दिला होता असं थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेता एक सूचक विधान केलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी अंजली दमानी आहेत। ताई, अजितदादांचं हे वक्तव्य बराच मोठ्या कालावधीनंतर समोर येतंय, तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता? मला आश्चर्य वाटलं त्यांचे ते डायलॉग्स ऐकून आणि ते म्हणाले सिंचनात मी दिला होता, नैतिकतेवर दिला होता। म्हणजे त्यांना म्हणायचा असा अर्थ आहे का की आता धनंजय मुंडेंना नैतिकता नाही? कारण आत्ताच्या घटकेला एक मंत्री ठरवणार की त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही। मग तुमच्या यंत्रणा काय करणार, तुमचा पक्ष काय करणार, तुमचे मुख्यमंत्री काय करणार? तुमच्या यंत्रणांची गरज नाही, तुमच्या पक्षाचीही गरज नाही, मुख्यमंत्र्याच्या अस्तित्वाचीही गरज नाही। हास्यास्पद आहे सगळं। दुसरीकडे सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंवरती चहूबाजूने आरोप केले, गंभीर प्रकारचे आरोप केले, परंतु वैद्यकीय कारणाने ते जेव्हा ऍडमिट झाले आणि त्यांच्या पहिल्या भेटीसाठी सुरेश धस जाऊन पोहोचतात। तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटलात किंवा घरी भेटलात तर याची तुम्ही दिवसात 10 वेळा मीडियाशी बोलता, मग एकदाही का सांगितलं नाही? ही गपचूप भेट जी झाली याचा अर्थ त्याच्यात काहीतरी काळबैर आहे आणि याच्यात सरळ सरळ राजकीय सेटलमेंट शिवाय दुसरं काही असू शकत नाही। कृष्णा आंधळे 2.5 महिने झाले तरी अजूनही फरार आहे। आता त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जे आहेत ते प्राप्तिकर विभागाने दिलेले आहेत। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की अजूनही आरोपी फरार आहे आणि 2.5 महिने झाले तरी एक खेडेगावात झालेल्या हत्याकांडातला आरोपी सापडत नाही तपासाकडे? आत्ताच्या घटकेला मला 2 गोष्टी वाटतायत। एक तर तानाजी सावंतचा मुलगा तो कुठे प्लेन घेऊन उडून जातो, त्याच्यासाठी पत्रकार परिषद आणि त्याच्यात पोलीस असतात। त्याच्या आधीची पोर्शा केसमध्ये पत्रकार परिषद एक नाही अनेक पोलिसांनी घेतल्या। या प्रकरणात आज तगायत पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली? पण पोलिसांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे, नाहीतर सामान्य माणसासाठी पोलीस नाहीत। ही यंत्रणा फक्त मोठ्या लोकांसाठी, मंत्र्यांसाठी असते, याच्यातनं हेच सिद्ध होईल। या सगळ्या प्रकरणावरनं कुठेतरी या संपूर्ण प्रकरणात कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि जी हत्या झाली आहे त्या हत्येचा अजूनही खरा सूत्रधार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल समेर राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।